नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. पगार होणार नसल्याचं विरोधकांचे बगलबच्चे बोलतात असं अजित पवार यांनी म्हटलंय. लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना अजित पवार यांनी एक प्रकारे दमच भरला. तर सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यामध्ये अजित पवार हे बोलत होते आणि पगार होणार नसल्याचं विरोधकांचे बगलबच्चे बोलतात अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. हे आता काय करायला लागले? इतके दिवस विरोधकांनी सांगितलं ही योजना अशी आहे, ही योजना तशी आहे. आता ते सांगताय काही त्यांचे बगलबच्चे, अरे आता पगारच होणार नाही, अरे आता यांच्याकडे पैसेच शिल्लक राहिले. हे शाण्या सांगणाऱ्या, तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे? तिजोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे? का लोकांना खोटं बोलतो? आज लोकांच्या पुढे जायला यांना तोंड नाही, चेहरा नाही, आणि म्हणून लोकांना सांगतात यांचे कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकली, यांचे पुढचे पगारच होणार नाही. निवडणुकीच्या निमित्तानं जसं लोकसभेला तुमची दिशाभूल केली. तर हरियाणामध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झालाय असं अजित पवार यांनी म्हटलंय. सरकार येणार म्हणून काँग्रेसवाले गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते, मात्र हरियाणामध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते, आमचं सरकार येणार, आमचं सरकार येणार. पार त्या हरियाणामध्ये सुपडा साफ झालाय काँग्रेसवाल्यांचा. निव्वळ काहीतरी आव आणतात, त्यांना काही करायचं नाही. त्यांनाही बरेच वर्ष सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली.